निफाड येथून लाँग मार्च नाशिककडे रवाना। शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे व मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च 17 जानेवारी 2025 पासून परभणी येथून सुरुवात झाली असून तो लाँग मार्च दिनांक 5 रोजी निफाड येथील शिवनेरी लॉन्स येथे मुक्कामी होते। यावेळी निफाड शहर परिसरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने त्यांची भोजनाची सकाळी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। दिनांक 6 रोजी सकाळी निफाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास यावेळी लाँग मार्चच्या वतीने पुष्पहार अर्पण करून ते नाशिककडे रवाना झाले। या प्रसंगी शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे व मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर एक भावनिक पत्र अर्पण करून न्यायासाठी दाद मागणार आहोत। येथेही आम्हाला न्यायापासून वंचित ठेवले तर लाँग मार्च मुंबईकडून थेट दिल्लीकडे रवाना होईल। न्याय मिळेपर्यंत आम्ही दिल्लीत ठाण मांडून बसू, असा इशाराही यावेळी वाकोडे यांनी दिला। या प्रसंगी लाँग मार्चचे नेतृत्व आशिष वाकोडे हे करीत असून मार्गदर्शन सिद्धार्थ भरांडे, रवींद्र सोनकांबळे, सुधीर साळवे, विश्वजित वाघमारे, संदीप वाव्हळ, अर्जुन पंडित, अमरदीप सोनकांबळे, रोहित जाधव आदी करत आहेत। यावेळी निफाड शहर व परिसरातील आंबेडकरी समाज बंधू भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षवेध न्यूज मराठी निवासी सहसंपादक राजेंद्र थोरात, निफाड। परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली होती, त्यानंतर परभणीमध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि परभणी बंद केली। त्यानंतर काही जणांनी मार्केटमध्ये जाऊन तोडफोड केली। परभणीचं या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे यांनी परभणी शांत ठेवण्याचं काम केलं, पण पोलीस प्रशासनानं आमच्या घरात घुसून आमच्या महिलांना, लहान लहान मुलींना, लहान लहान मुलांना आणि भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली। जातीवाद मनात ठेवून, मनोवाद मनात ठेवून त्यांनी आमच्या घरात घुसून आमच्या घरात कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना मारलंय। नंतर जे भीमसैनिक कुठेही या दंगलीमध्ये नव्हते त्या भीमसैनिकाला उचलून पोलीस स्टेशनला नेऊन 15-15 पोलीसवाल्यांनी त्यांना मारहाण केली। त्यातच आमचा जो भाऊ होता आमचा सोमनाथ सूर्यवंशी याच्या मनक्यावर काठीचा घाव बसल्यामुळं त्याचा मृत्यू झाला। याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे जे परभणी शांत ठेवण्याचं काम करू लागले, त्यांच्यावर 1 नंबरचा आरोपी करून 16 गुन्हे दाखल केले। आम्ही परभणीमध्ये